जय गजानन. नमस्कार. माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. मी सध्या आलो आहे विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील मोठे गाव येथे. आज आपण दर्शन घेणार आहोत श्री सिद्धिविनायक गणपतींचे. नवसाला पावणारे श्री सिद्धिविनायक म्हणून मोठे गावचे हे गणपती अगदी पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध आहेत. तर आपण श्री सिद्धिविनायकांचं दर्शन घेऊया. हे देवस्थान कसं दिसतं हे पाहूया, थोडी माहिती जाणून घेऊया. हे सगळं आज होणार आहे. परंतु जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असणार तर या यूट्यूब चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजची जर्नी चालू करूया. बघूया विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील मोठे गावचे प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती. हा आहे रिसोड मेहकर रोड आणि रिसोडपासून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील श्री सिद्धिविनायक देवस्थानाकडे आपण येऊन पोहोचलो आहोत. अगदी ऐतिहासिक असं श्री गणपतींचं हे देवालय आहे आणि अगदी हायवेच्या जवळ आहे. हायवेचं कामही होतं आहे बघा. आज वातावरण ऊन पावसाचं आहे. हे इथे तुम्हाला फलक दिसेल, अगदी सुंदर असा कळस दिसेल. श्री सिद्धिविनायक संस्थान मोठे गाव, ह्याला रामगाव म्हणूनही ओळखलं जातं. तालुका रिसोड आणि जिल्हा आहे वाशिम. आल्या आल्या त्या देवस्थानाचं मुख्य प्रवेशद्वार. छोटेसे मूषक राज आहेत आणि आपण देवस्थानामध्ये प्रवेश केला आहे. इकडे सुंदर असे द्वारपाल सुद्धा आहेत आणि ते पादुका केल्या आहेत आणि समोर आहे श्री सिद्धिविनायक. तर दर्शन घ्या. हे आहेत विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील मोठे गावचे श्री सिद्धिविनायक. अगदी ऐतिहासिक स्थान आहे. वंदन करा. ओम गंग गणपतये नमो नमः. हे बघा, खूपच सुंदर रूप आहे आणि हे जागृत देवस्थान आहे. भक्तांच्या मनोकामना पूर्तीचं हे स्थान म्हणून सुद्धा ओळखलं जातं. श्री गणरायांना वंदन करा. आणि अगदी शेंदूर चर्चित प्रतिमा आहे. शृंगार पूजा झाली आहे आणि बघा खूपच सुंदर रिद्धिसिद्धीही दिसत आहेत. नमस्कार करा, वंदन करा. आता आपण बाहेर जाऊयात, थोडी माहिती जाणून घेऊयात या देवालयाबद्दल. हे बाहेरनं कसं दिसतं हे सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. चल बाहेर जाऊयात. वंदन करा. चला, आपलं दर्शन झालं आहे. आपण बाहेर जाऊयात आणि देवस्थानात इतर काय काय आहे ते सुद्धा पाहूया. इथे गणरायांचा अगदी सुंदर एक फोटो आहे आणि हे असं देवस्थान आहे. इकडे जे कार्यक्रम होतात त्यासाठी गुरुजी त्या ठिकाणी बसतात. या ठिकाणी आणि हे त्या भागातनं कसं दिसतं हे मी तुम्हाला दाखवतो. देवस्थानाचा हा बाहेरचा परिसर आहे आणि तुम्हाला इथनं जर श्री गणपतींसाठी प्रसाद वगैरे काही घ्यायचं असेल तर तुम्ही या ठिकाणनं घेऊ शकता. हे बघा, कपडेसुद्धा आहे देवतांचे, खाण्यापिण्याचं सगळं आहे. त्याचबरोबर इथे ना खूपच सुंदर असे अशा प्रतिमा आहेत. हे बघा, नमस्कार करा त्यांनाही. या ताई आहेत ज्या इथे, यांच्याकडून तुम्ही हे विकत घेऊ शकता. आणि या भागामध्ये देणगी कक्ष आहे. त्यानंतर या भागात हॉल आहेत. इकडे ना उद्याची तयारी आहे. उद्या गणरायांचं आगमन होईल आणि त्यानिमित्त हे सगळं सुरू आहे. 10 दिवस इथे खूप सुंदर असा उत्सव साजरा केला जातो. त्याचबरोबर इकडे थोडी माहितीसुद्धा आहे, कारण इकडे जे बांधकाम होत आहे त्याच्यासाठीची माहिती आहे. परमपूज्य बृहस्पती महाराज आहे, त्यांचा ही एक सुंदरसा फोटो आहे. त्यांनाही नमस्कार करा. त्या भागामध्ये याऊ आहे पाण्याचे. तर मुख्य देवस्थानाच्याच बाजूला परमपूज्य श्री बृहस्पती महाराजांचं हे समाधी स्थान आहे, समाधी मंदिर आहे. त्यांच्याच पदस्पर्शाने ही जागा पावन झाली आहे आणि देवस्थानात ही आपल्याला सुंदर असं दिसतं आहे. नमस्कार करा. तर आपण श्री बृहस्पती महाराजांचे दर्शन घेतले, बृहस्पती महाराजांच्या समाधींचे दर्शन घेतले. तर इथे आणखी एक
समाधी मंदिरच आहे ना हे. श्री बृहस्पती महाराज यांच्या प्रेरणेने श्री सद्गुरू संत सावरमल महाराज यांची समाधी आणि निर्वाण दिनांक आहे 12/6/1995. इथे त्यांचं अच्छा अच्छा आणि इथे त्यांचे फोटोही आहेत लावलेले. नमस्कार करा त्यांना. हे अमरदास बाबांचा फोटो ना. आता सगळं हायवेचं निर्माण कार्य चालू आहे, प्लस इथेही निर्माण कार्य सुरू आहे. हॉल बनत आहे ना हा, खूप मोठा असं हा सभा मंडप बनतो आहे, खूप मोठा बनतो. सरांनी थोडा वेळ आधी सांगितलंच आपल्याला. आणि इकडे अगदी सुंदर असं हनुमंतरायांचं देऊळ आहे. आणि आता ना असं थोडं पाऊसही सुरू झाला आहे. हे बघा मारुतीरायांचं स्थान आहे. नमस्कार करा. हे बघा सुंदर ना, वंदन करा. जय राम जय राम जय जय राम. चला बाहेर जाऊयात. सर इकडे जो तलाव आहे, तलाव आहे का हा? तलाव. काय नाव आहे त्याचं? काही नाव आहे? नाव नाही जसं काही. हे मोठे गाव फारच अगदी म्हणजे मोठे गावातच येतं खरं असं म्हणायला हरकत नाही. आपण खरं तर मोठे गाव थोडं मागे राहतं आणि आपण रिसोर्टकडे जाताना थोडं समोर. रिसोर्ट खूप हा फार लांब आहे, पण त्या रोडवर आपण आहोत खरं तर. मेहकर रिसोर्ट रोडवर. हा बरोबर, हा मेहकर रिसोर्ट रोड आहे. तर श्री सिद्धिविनायक देवस्थानाचे ट्रस्टी माझ्यासोबत आहेत, सुरेश रावजी देशमुख. आपण त्यांच्याकडून या देवस्थानाबद्दल माहिती जाणून घेऊया. इथे उत्सवही होतो त्याबद्दलही थोडी माहिती जाणून घेऊया. सर्वप्रथम नमस्कार सर. नमस्कार सर, मला देवस्थानाबद्दल सांगा ना. म्हणजे प्राचीन देवस्थान आहे, काय सांगा? हो ना. प्राचीन देवस्थान आहे, खूप वर्षाचं जुनं आहे. आणि एक लिंबाचं झाड होतं, छोटासा वटा होता, त्याच्यावर एक मूर्ती होती. हा मूळ गाव आमच्या गावाचं मूळ गाव म्हणजे पहिलं नाव रामगाव आहे, नंतर मोठे गाव पडलं. अच्छा, ते गाव मोठं होतं म्हणून मोठे गाव. मोठे, पण पुरातन नाव रामगाव. रामगाव, ओके. आणि हा इथं ते बृहस्पती नावाचे महाराज आले, बृहस्पती महाराज, त्यांनी हे सर्व डेव्हलप केलं. अच्छा, बृहस्पती महाराज ज्यांचं फोटो पण तिथे. हा, त्याचे आम्ही म्हणजे कसं एक मंदिरच बांधलं, त्याची मूर्ती मांडली. बरोबर बरोबर. इथे कोणकोणते उत्सव साजरे केले जातात? इथे चतुर्थी, दत्त जयंती, परत हे गणपतीचे पिरियडमध्ये 10 दिवस भरपूर हजारों संख्या असते. हा गणपती कसं आहे, नवसाला पावणार आहे आमच्या तालुक्यात, इथून इथले. बरोबर बरोबर. रिसोड तालुक्यातले, रिसोड तालुक्यात एक हाच गणपती. बरोबर. थँक्यू व्हेरी मच सर. प्रल्हादजी बाजड आहेत, जे या देवस्थानाचे पुजारी सुद्धा आहेत. गुरुजी, मला हे सांगा की आता जो 10 दिवसांचा उत्सव असतो गणपतीचा, खूप मोठा हा उत्सव असतो, तर त्याबद्दल थोडं सांगा ना. काय काय होतं नेमकं? इथं आम्ही रोज 10 दिवस प्रसाद ठेवतो, 10 दिवस चहा ठेवतो. हजारोनं संख्या येते इथं रोज. 10 दिवस आम्ही ते, आणि पंक्तीचा पण जेवू घालण्याचाही कार्यक्रम. तसं मला ह्या बृहस्पती महाराजांबद्दलच सांगा ना. महाराज कधी केव्हा या स्थानी आले होते? बृहस्पती 90-95 मध्ये आले असतील. अच्छा, बरोबर. आणि मग त्यांचा इथे उत्सव करतो ना आम्ही, त्याची पुण्यस्थिती करतो. पुण्यतिथी केव्हा असते त्यांची? पुण्यतिथी गुरुचरित्र पारायण असते. अच्छा, आणि केव्हा असतं हे? मार्गशीर्ष महिन्यामध्ये त्यांची पुण्यतिथी असते, तेव्हाही तुम्ही इकडे येऊ शकता. आणि एरवी तर देवस्थान एवढं जवळ आहे हायवेच्या की तुम्ही रिसोडला जाताना या देवस्थानात नक्की भेट देऊ शकता. आणि मोठे गावच्या श्री सिद्धिविनायक देवस्थानाचे हे विश्वस्त आहे, प्लस हे गावकरी सुद्धा आहे मोठे गावचेच. आणि यांच्याच खरं तर मी म्हणेल की यांच्यामुळेच आज आपल्याला हे अगदी सुंदर असं देवस्थान आणि हे सगळं पाहायला मिळतं आहे अगदी चांगल्या प्रकारे. सो त्यांचं सगळ्यांचे खूप खूप आभार, धन्यवाद. तर आपण श्री सिद्धिविनायकांचे दर्शन घेतले, थोडी माहिती जाणून घेतली. अगदी ऐतिहासिक असं सिद्धिविनायकांचं हे मोठे गावामधील मंदिर. मला खात्री आहे माझं हे दर्शन तुमच्या सगळ्यांना नक्की आवडलं असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर. जय गजानन. मोठे गावचेच हे गावकरी आहे. दादा काय नाव तुमचं? ज्ञानेश्वर तिरके. ज्ञानेश्वर दादा. दादा मला बृहस्पती महाराजांबद्दल सांगा ना. त्यांच्याच कृपा आशीर्वादाने आज आपण श्री सिद्धिविनायकांचं दर्शन घेतो आहे आणि अगदी सुंदरचं देवस्थान आपल्या नजरेस पडतं. थोडी माहिती सांगा ना मला त्यांच्याबद्दल. आता तुम्हाला त्यांचा सहवास लाभला आहे ना? नाही पहिलं काहीच नव्हतं इथं, पूर्वी काही नव्हतं. पण आता हे याच्यात पहिलं काहीच नव्हतं. हे पूर्ण जसं त्यानंच जसं हे करेल महाराजांनी सुरुवात केली. अच्छा. पहिले म्हणजे इकडे समोर झोपडीच होती. अच्छा. त्या भागामध्ये महाराजांची झोपडी होती, तिकडे ते राहायचे. झोपडी म्हणजे झोपडीच होती, नेमकीच काहीतरी हे करत राहिले. आणि ही गोष्ट केव्हाची आहे? ही 90च्या काळातील गोष्ट आहे. 1990. 35 वर्षाच्या वर व्हायला लागली कमी जास्त. अच्छा, या गोष्टीला बरोबर. बस, धन्यवाद.